पोल ऑफ पोल्समध्ये दिल्ली पुन्हा केजरीवालांकडेच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। यामध्ये भाजप सत्तेपासून दूर असून काँग्रेस मात्र खातं उघडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। TV9 सिसिरोच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीची सत्ता केजरीवालांकडेच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि या पोलनुसार आपला 54 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 15 जागा आणि काँग्रेस खातं उघडेल असा अंदाज आहे। चुरशीचा प्रचार झालेल्या दिल्ली विधानसभेसाठी आज 57% मतदान झालं। दिल्ली विधानसभेमध्ये 70 जागांसाठी 668 उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये बंद झालंय। मैदान सोडून मी पळणार नाही, सरकार येत नाही तोपर्यंत दिल्लीला जाणार नाही असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। ते मुंबईतील शिवाजीनगर पार्क मैदानामध्ये शिवसंग्राम संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते। पुण्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये शरद पवारांच्या हत्येच्या कटाची तक्रार करण्यात आली आहे। लक्ष्मीकांत खंबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे। संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। इंद्रायणीच्या शुद्धीकरणाची जबाबदारी पवार घराण्यातल्या माणसाची असेल असं शरद पवार यांनी म्हटलं। मी आश्वासन देणार नाही, तर जबाबदारी म्हणून ही जबाबदारी पार पाडणार आहे असं ते म्हणाले। मला कुणाच्या परवानगीची गरज नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलंय। शरद पवार हे हिंदू विरोधी असून त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेनं जाहीर केलं होतं। शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश केला, तर प्रकाश महाजन यांनी मनसेमध्ये पुन्हा एकदा घरवापसी केली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतलाय। मुंबईमध्ये उद्या मनसेच्या महामोर्चासाठी जवळपास 2 ते 3 लाख लोक येण्याची शक्यता मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होते। यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। भला मोठा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आला असून 2 लाख लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। पुण्यामध्ये मनसेची दुचाकी रॅली रद्द करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसेच्या या दुचाकी रॅलीला परवानगी नाकारली। त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती करत उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन केलं। उद्याच्या मनसेच्या मोर्चासाठी नाशिकमधून हजारो मनसैनिक मुंबईमध्ये दाखल होत आहेत। या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मनसेच्या झेंड्याची छबी असलेली अँब्युलन्स तयार करण्यात आली आहे। उद्याच्या मनसेच्या मोर्चासाठी औरंगाबाद शहरामधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होत आहेत। शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीवरून एक गंभीर आरोप केलाय। कर्जमाफीसाठी बँकांद्वारे सुरू असलेल्या हिशोबामध्ये जाणून बुजून गडबड केली जाते असा आरोप त्यांनी केला। बँकांनी शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट व्याज लावल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे। ज्या बँका चुकीच्या पद्धतीने जास्त व्याज लावत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलाय। बच्चू कडू यांच्या आरोपानंतर दादा भुसे यांनी दखल घेतली आहे। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं। 12 लाख रुपये कार्यालयाचं भाडं असल्यामुळे त्यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे। तसंच पुण्यातील रचनात्मक दृष्ट्या चुकलेलं पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा सुतोवाच देखील त्यांनी केलंय। सोलापूरमध्ये एमआयएम पक्षामध्ये शहर अध्यक्षपदावरून उघडपणे फूट पडली आहे। आज शहर अध्यक्ष निवड बैठकीमध्ये फारुख शाब्दी यांच्या नावाला एमआयएमच्या 8 नगरसेवकांनी जोरदार विरोध केला आणि या बैठकीमध्ये गोंधळ घातला। 8ही नगरसेवकांनी तौफिक शेख यांची शहर अध्यक्षपदी नियुक्त करावी अशी मागणी केली। मुंबईतील वडाळा येथे शिक्षक भारतीचं राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अधिवेशनाला कपिल पाटील, संजय राऊत यांची उपस्थिती होती। मुंबईतील शिवाजीनगर पार्क मैदानामध्ये शिवसंग्राम संघटनेचा 18वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे। या शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटेंसह आमदार भारती लवेकर, आमदार भीमराव केराम यांची उपस्थिती होती। यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे। गेल्या वर्षी 13 एप्रिल 2018 रोजी भिडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर बेळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। बेळगावमध्ये मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीमध्ये कोसळला। या अपघातामध्ये 7 जण मृत झालेले आहेत, तर 30 जण यामध्ये गंभीर जखमी झाले। पंढरपूर नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये बेशिस्त आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे। 16 सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया लवकरच कार्यान्वित होणार आहे। त्यामुळे गैरहजर आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं सोपं होईल।
नागपाड्यातील सीए एनआरसी विरोधातील आंदोलनाचा आज 13वा दिवस. हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर दबाव आणला जातोय. तसंच 300 कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यामध्ये बोलावून चौकशी करण्यात आली. स्वतंत्र कोकण संघर्ष समितीनं सिंधुदुर्गजवळ मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको केला. गोडगे सोनवडे घाट मार्गाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यामुळे कुडाळ पणदूर या ठिकाणी ग्रामस्थ एकवटले होते. यावेळी पोलिसांनी काही ग्रामस्थांना ताब्यात घेतलं. जालना आणि औरंगाबादमध्ये 3 सावकारांच्या घरावर आणि दुकानांवर छापे टाकण्यात आले. यावेळी महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. 51 अधिकाऱ्यांच्या 7 पथकांनी ही कारवाई केली आहे. अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड करणाऱ्या आरोपीला पुण्यातील स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे छेडछाड झाल्याची तक्रार मानसीनं मुंबईतल्या साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये केली होती. वर्ध्यातल्या हिंगणघाट जळीत कांडा प्रकरणातील आरोपी विकी नगराळे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याचा कुणालाही थांगपत्ता न लागता पहाटेच कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं. हिंगणघाटमधल्या पीडितेची प्रकृती अद्यापही नाजूक आहे. काल पोषण नलिका टाकल्यामुळे आजपासून तिला जेवण देण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पीडित तरुणी पूर्णपणे शुद्धीवर आलेली आहे. तिची दृष्टी देखील चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आज हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केलेली आहे. यावेळी त्यांनी ती बरी झाल्यावर तिला सरकार सर्व ती मदत करेल असं आश्वासनही दिलं. नागपूरमध्ये तृतीयपंथीयांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. बिदागी मागण्याच्या जागेवरून या दोघांमध्ये मारामारी झाली आहे. भंडारा जिल्ह्यामधल्या मोहादुरातून महाराज भक्ताच्या बायकोला घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या भोंदू बाबाचे 4थं लग्न झाल्याचे पोलीस तपासामध्ये उघड झाले. हे जोडपं उत्तर प्रदेशातील वृंदावन इथं गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नंदुरबार शहादा रस्त्यावरील कोलदा गावाजवळ रिक्षा आणि डंपरमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले. अमरावतीमध्ये वरुड मार्गावर स्विफ्ट डिझायर आणि ट्रॅक्टर धडक होऊन भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये आई वडील आणि मुलगा हे 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण यामध्ये जखमी झालाय. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी पहूर रस्त्यावर घोडेस्वार बाबापीर दर्ग्याजवळ पिकअप दुचाकीच्या जोरदार धडकेमध्ये एक मच्छी विक्रेता जागीच ठार झालेला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुण्यामध्ये हडपसर इथल्या नोबेल हॉस्पिटलला बॉम्बला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.